2026 मध्ये बँक अकाउंट जर तुम्हाला ओपन करायचं आहे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, बँक अकाउंट ओपन करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जवळच्या कोणत्या बँकेमध्ये बँक अकाउंट ओपन करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे आणि त्या बँकमध्ये जाऊन तुम्हाला अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आणावा लागेल आणि या फॉर्मसोबत तुम्हाला एक डिपॉझिट स्लिप आणावी लागेल. ती कशासाठी हे मी पुढे तुम्हाला सांगतोच. अकाउंट ओपनिंगच्या फॉर्मसोबत तुम्हाला एक आयडी प्रूफ जोडावं लागेल. यामध्ये तुम्ही आधार कार्डची झेरॉक्स जोडू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बँक अकाउंटसाठी पॅन कार्ड हे कंपल्सरी झालेलं आहे. तुम्हाला जर 50,000 ट्रान्झॅक्शन करायचे त्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड आवश्यक आहे. त्यासाठी या अकाउंट ओपनिंगच्या फॉर्मसोबतच तुम्हाला पॅन कार्डची झेरॉक्स जोडावी लागेल. याशिवाय तुम्ही ज्या बँकच्या ब्रांचमधून हा अकाउंट ओपनिंगचा फॉर्म आणसाल त्याच ब्रांचमध्ये ज्याचं खातं आहे अशा व्यक्तीची तुम्हाला ओळख लागणार आहे. यानंतर तुम्हाला हा पूर्ण फॉर्म फिल करायचा आहे. या फॉर्मसोबत तुम्हाला 4 पासपोर्ट साईज फोटोसुद्धा द्यावे लागतील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी सुरुवातीला आपण डिपॉझिट स्लिप या अकाउंट ओपनिंगच्या फॉर्मसोबत घेतली होती, ती डिपॉझिट स्लिप आपल्याला तेवढ्या अमाऊंटची भरावी लागणार आहे, जेवढ्या अमाऊंटचा त्या ब्रांचमध्ये मिनिमम बॅलन्स असेल. मित्रांनो, प्रत्येक बँकेचा सेव्हिंग अकाउंटसाठी मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया हा वेगवेगळा असू शकतो. मोस्टली बऱ्याच बँकांचा हा मिनिमम बॅलन्सचा जो क्रायटेरिया आहे हा ₹1000 असतो, परंतु बऱ्याच बँकांचा याच्यापेक्षा वेगळाही असू शकतो. यामध्ये तुम्हाला 2000, 3000 किंवा 5000 पर्यंत मिनिमम बॅलन्स ठेवावा लागू शकतो. परंतु ज्या बँकांचा मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया हा जास्त आहे त्या बँका सेव्हिंग अकाउंटसोबत इतरही फॅसिलिटीज देतात. उदाहरणार्थ, देशातील अनेक प्रायव्हेट बँका ह्या सेव्हिंग अकाउंटसोबत तुम्हाला इन्शुरन्ससुद्धा प्रोव्हाइड करतात. अशा प्रकारे 2026 मध्ये तुम्ही तुमचं सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. अशाच बँक आणि इकॉनॉमीशी रिलेटेड व्हिडिओसाठी फॉलो करा आणि सोबत आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.